केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीची घटना आणि त्या संदर्भात या यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढल्याची माहिती आहे। जळगाव जिल्ह्यामधील ही घटना आहे आणि एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी छेड काढल्याचा खडसेंचा आरोप आहे। आणि त्याच संदर्भात आता रक्षा खडसे हे त्यांच्या मुलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आहेत। अगदीच गंभीर घटना आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीची घटना घडलेली आहे। यात्रा होती महाशिवरात्री निमित्त आणि या यात्रेदरम्यान टवाळखोरांनी ही छेड काढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि जळगाव जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी छेड काढल्याचा खडसेंचा आरोप आहे आणि त्यानुसार आता ही कारवाई व्हावी त्यासाठी स्वतः रक्षा खडसे त्यांच्या मुलींसोबत पोलिसांशी बोलताना पाहायला मिळत आहेत। ही जळगाव मधली दृश्य आपण पाहतो। काही टवाळखोरांनी मुलींचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला, छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असा खडसेंचा आरोप आहे आणि त्यानुसारच आता तक्रार नोंदवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः रक्षा खडसे त्यांच्या मुलींसोबत पोलीस स्टेशनमध्ये आल्याची माहिती आहे। कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्याला कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल, शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे। तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। तर ऍक्शन झाली पाहिजे अशी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नुकताच त्या माध्यमांची काही वेळापूर्वी बोलत होत्या आणि तीच आपण ही दृश्य पाहतोय। जळगावमधून महाशिवरात्रीची यात्रा होती आणि या यात्रेमध्ये रक्षा खडसेंच्या मुली गेलेल्या होत्या आणि त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडलाय। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, नुकतीच रक्षा खडसेंनी काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार असं सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत। मात्र सध्याची ही जर आपण दृश्य पाहिली पोलीस स्टेशन मधली, स्वतः रक्षा खडसे तिथे उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या मुली सुद्धा आहेत। काय नेमकं घडतंय पोलीस स्टेशन मध्ये? निश्चितच आपण जर बघितलं तर महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताई संस्थांतर्फे मोठी यात्रोत्सव घेण्यात येतो आणि कोथळी या गावी जे जुनं मंदिर आहे त्या ठिकाणी हा मोठा यात्रोत्सव असतो आणि आजूबाजूचे जे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह यात्रेत पाहण्यासाठी गेली असता काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली आणि त्यांचे फोटो काढल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून स्वतः रक्षा खडसे या त्यांच्या मुलीसह तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यावेळी मोठे त्या रक्षा खडसे यांचे समर्थकांनी देखील मोठी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती। पोलीस स्थानकामध्ये स्वतः रक्षा खडसे या देखील संतापलेले आपल्याला पाहायला मिळालं, कारण मुली जर मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर इतर मुलींचा काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आणि जे जे टवाळखोर आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर जे कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केल्याचं आपल्याला पोलीस स्थानक गर्दी ही त्यांच्या समर्थकांची झाली होती आणि ह्या संदर्भात स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे आणि संबंधितांवर कठोर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी रक्षा खडसे या पोलीस स्थानकात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। सदर तक्रार नोंदवून झाली का? किती जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे सचिन? निश्चितच रक्षा खडसे या स्वतः गेल्यामुळे आता त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि संबंधित टवाळखोरांवर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्यांना अटक करण्यासंदर्भात आता पोलिसांनी देखील पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर एकंदरच पोलीस स्थानकामध्ये रक्षा खडसे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि निश्चितच गुन्हा आता दाखल झालेला आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना अटक करावी अशा सूचना देखील असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हो, निश्चित सचिन, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीची घटना आहे आणि यात्रेदरम्यान टवाळखोरांनी ही छेड काढल्याची माहिती आहे आणि या संदर्भात रक्षा खडसे स्वतः त्यांच्या मुलीसोबत त्यांच्या समर्थकांसोबत पोलीस स्टेशनला गेल्या होत्या। 4 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र एकीकडे एकनाथ खडसेंनी काही आरोप सुद्धा केलेले आहेत, पोलिसांवर दबाव आहे,
लोकप्रतिनिधींचा स्थानिक लोकप्रतिनिधी पोलिसांवर दबाव करतात, राजकीय वरदहस्त आहे असा आरोप सुद्धा एकनाथ खडसे यांनी आपल्याशी बोलताना केल्याचं पाहायला मिळालं.